हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. आता काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरेत ना सगळे. त्याच्याला भाऊ बहिणीनं कामावरनं आली. तुमचं दाजीन मी कामावरनं आलो आणि काम नाही द्यायचा मस्तपैकी आणलंय असं चिकन. तर आता चिकनचं बेत बनवायचं चालू आहे माझं. त्यासाठी कापून घेतलेला आहे कांदा. चिकनला पाणीच लय सुटतं धुतलं तरी. आता ह्याला लावून घेते मीठ आणि हळद. त्यासाठी ही मसाला बारीक केलेला आहे. लसूण खोबरं मस्तपैकी असं तर त्याला मस्तपैकी असं लावून घेतलेलं आहे मी हळद मीठ चिकनला. गरम होत आहे का नाही? गरम होत आहे भावा बहिणींनो. पावसाला जोर आहे. गॅसचा वास येत होता भावा बहिणींना आमच्या. केला नीट लावला परत रेग्युलेटर हे खोलून. कामाला जाते मी. बऱ्याच भाऊ बहिणीला प्रश्न पडलाय की योग्य ताई कुठल्या कामाला जाते. तर भाऊ बहिणीनं गाडीच्या शोरूम मध्ये आहे चहा बनवण्यासाठी. तर चहा बनवायच्या कामाला जाते. कामाची लाज नसते. काम कुठलं केलं तरी कामच असतं. बरोबर आहे का? आणि तुमचं दाजी तिथं खायचं शोरूम आहे. काय झालं? येतो का आवाज? तिथं नाही येत. आता बंद करायचं. गॅस बंद केल्यावर काय करायचं?
फॅनला बसला मग काय उघडलं का? आणि उघडच आहे ना. उद्या डब्याला करू सोयाबीन है का नाही? सोयाबीन बनाएंगे हम, सोयाबीन डब्बे को कल. आज आज नेलं होतं भावा बहिणीनं सुकी मटकी आणि चपाती. मस्त पैकी असं बेत घेऊन गेली होती. हळद मीठ लावल्यावर जास्त काही होत नाही. कांदा चांगला लाल भाजू द्यायचा. नंतर टाकायचं ही साधं सोपं आपलं असतं. लय अवघड शिरत नाही मी. लसूण खोबरं टाकायचं मस्तपैकी असं चिकन. थोडंसं हळद आणि मीठ लावलं होतं. अजून थोडीशी हळद आणि मीठ टाकणार आहे मी. आता टाकते थोडीशी धना पावडर.
घरकुलला मस्तपैकी लागतं म्हणून घरकुल टाकायचं. आणि थोडासा सुहाणा. टाकते कोथिंबीर. कोथिंबीर लय महाग झाली, 30 रुपयाला पिंडी. पाणी गरम व्हायला कमी गॅस करते. तर चला, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे मी चिकनचं कालवण. तर तुम्हाला कसं काय वाटलं ते सांगा. होय होय, ती पिशवी आणा ते कचऱ्याची. फॅनला बसा की, फॅन चालू करा. जरा हे टाकून दे तिकडं लाव. तर चला भाऊ बहिणींनो, या सगळ्या आपापली काळजी. बाय बाय.